रेडी 3, 2, 1 स्टार्ट. परिच्छेद अ. उद्योग क्षेत्रातून रिटेल साखळ्यांमधून भांडवल शेतीमध्ये यावे आणि निर्यातप्रधान शेतमालावर आधारित उद्योग ग्रामीण भागात उभे राहावेत हा शेती क्षेत्राचे आजारपण घालवण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. पण तोच एकमेव मात्र नाही, कारण शेती उत्पादनाचा संबंध देशाच्या अन्न सुरक्षेशी जोडलेला आहे. त्यामुळे देशाला पुरेल एवढे चांगल्या प्रतीचे धान्योत्पादन होणे हाही तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. पण अन्न सुरक्षेचा विचार करत असताना आपण नेहमी गहू, तांदूळ आणि तूरडाळ यांच्या उपलब्धतेचा ती सरकारी गोदामात किती आहे याचा विचार करत असतो. ही 3 धान्ये म्हणजेच देशभरातील सर्व नागरिकांचे एकमेव अन्न आहे असेही आपण गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार सरकारी गोदामे खाली करून धान्य पुरवठा करतो. संपूर्ण देशामध्ये राज्यातच नव्हे तर जिल्हा परत्वे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवश्यकता वेगळ्या आहेत. तेथील विशिष्ट हवामानानुसार वेगळे अन्न घटक त्यांना हवे आहेत याचा विचारच आपण करत नाही. त्यामुळे देशभर असलेले अन्नधान्याचे, फळे व भाज्यांचे वैविध्यच आपण नष्ट करत आहोत आणि मोजक्या 4 धान्यांवर सर्वांनी जगले पाहिजे अशी अनैसर्गिक सक्ती नकळतपणे केली जात आहे. हे लगेच थांबले पाहिजे. परिच्छेद. आज सर्वत्र चालू असलेल्या जागतिकीकरणाचा कोणताही लाभ ग्रामीण भागास होत नाही अशीही एक चर्चा सर्वत्र ऐकू येते. घडणाऱ्या घटनांकडे सहज पाहिले तर हे सर्व खरे आहे असेही वाटायला लागते. त्यामुळे लोक अधिकच गोंधळून जातात. विकसित देश, विकसनशील देश ही जगभर होणारी विभागणी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि किती टक्के लोक उद्योग व्यवसायात आहेत या आधारावर केली जाते. आपण विकसनशील आहोत याचे कारण देशातील 65% लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. परिच्छेद. विकसित देशात हे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे 10% आत असते. जास्तीत जास्त लोकांना उद्योग व्यवसायात रोजगार उपलब्ध झाल्याने त्या देशात लहान तुकड्यांची शेती आता राहिलेली नाही. शेकडो एकराची यांत्रिक शेती तेथे परवडू शकते. आपल्यालाही उद्योग आणि सेवा क्षेत्रे वेगाने वाढवून शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या गतीने कमी करावी लागेल. मग शेतकरी छोट्या तुकड्यांमध्ये आणि तोट्यात चालणाऱ्या शेतीत अडकून न राहता अधिक पैसे देणाऱ्या रोजगाराकडे वळेल. पण आपल्या जमिनीवर जीवापाड प्रेम करणारा शेतकरी अचानकपणे बदलेल अशी शक्यता अजिबात नाही. परिच्छेद ब. कोणत्याही समस्येवर उपाय करताना सर्वप्रथम केली जाणारी क्रिया म्हणजे समस्येचे मूळच नष्ट करणे, म्हणजेच मुळात अतिरेकी तणाव निर्माण होऊ न देणे. परिच्छेद. सध्याच्या काळात ताणतणावाचे मुख्य कारण म्हणजे रॅट रेस, त्याला जीवघेणी ओढाताण असे आपण म्हणू शकू. आज आपली संस्कृती, आचार विचार, कुटुंब व्यवस्था सर्वच गोष्टी मोडीत काढून
अमेरिकन स्टाईलने वावरतो. त्याचा एक भाग म्हणजे रॅट रेस. स्वतःच्या शारीरिक मानसिक क्षमतेचा विचार न करता शरीराची आणि मनाची दोन्हींची जास्तीत जास्त पिळवणूक करून पैशाचा रस काढणारी प्रक्रिया म्हणजेच रॅट रेस. एक धावतो म्हणून दुसरा त्यामागे धावतो, असे हे ताणतणावाचे मुख्य कारण आहे. परिच्छेद. याशिवाय कामाची पद्धत, वैयक्तिक सवयी, जीवन पद्धती, वैचारिक घडण, कुटुंब व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टींचा ताण निर्माण करण्यात सहभाग असतो. आपल्या जीवनात आपल्याला नक्की काय साध्य करावयाचे आहे आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी शारीरिक व मानसिक क्षमता खरेच आपल्या अंगी आहे काय? दुसऱ्याबरोबर मीही धावतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे अत्यंत गरजेचे आहे. परिच्छेद. कारण बहुतांश लोकांची परिस्थिती म्हणजे अपेक्षा जास्त आणि कुवत कमी अशी असते. अशा परिस्थितीत नोकरी स्वीकारली जाते आणि गलेलठ्ठ पगार देणाऱ्यांच्या कामाच्या बाबतीतही गलेलठ्ठच अपेक्षा असतात आणि मग कात्रीत सापडल्यासारखी स्थिती निर्माण होते. कारण सध्या खाजगी नोकरीत बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हा एकच नियम लागू असतो. कारण कुवत व क्षमता नसतानाही स्वीकारलेली जबाबदारी पार पाडताना नाकीनऊ येतात. काम वेळेत पुरे होण्यासाठी, जागरणे करण्यासाठी, चहा, सिगरेट्स शिवाय कामात अपयश आल्यास नैराश्य, अशा ताणासाठी खतपाणी घालणारी मालिकाच चालू होते. बरं, नोकरी सोडावी तर कमी पगाराची नोकरी करण्यामुळे समाजात नाचक्की होण्याचे दडपण, शिवाय कुटुंबाची किंवा स्वतःच्या मनाची तशी तयारी नसते. अशा असंख्य दडपणाखाली वावरत असल्यामुळे ताण कमी न होता वाढतच जातो. त्यासाठी आपली शारीरिक व मानसिक क्षमता ओळखूनच नोकरी स्वीकारावी किंवा क्षमता वाढवण्याचे प्रयत्नही तितक्याच सातत्याने करणे गरजेचे आहे. परिच्छेद. कामाचा ताण जाणवणारे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजेच कामाची पद्धत. काम वेळेत पूर्ण झाल्यास त्याचा ताण न जाणवता उलट आनंदच मिळतो. परंतु ज्या अर्थी ताण निर्माण होतो त्या अर्थी काम वेळेत पूर्ण होत नाही आणि त्याचे प्रमुख कारण असते ते कामाची पद्धत व नियोजन व कामाची रीत होय.